वाजले आता दुपारचं. कामं झाले. सकाळी स्वयंपाक केला, डाळ भात बनवला, भेंडीची भाजी बनवली, चपात्या बनवल्या, पण कशाचं तर भेंडीची भाजी बनवून नाश्ता केला. बसले सकाळचं आवरण बघा. सगळं आवरलं मी आता. भांडी घासले, सगळं सगळं आवरून चिरून ठेवलं. आता काही नाही का दुपारचं जेवण झालं ना, मग सगळं आवरून ठेवतो. काऊन की करू करण्यामध्ये विनाकारण उशीर कशाला करायचा. मग सगळं आवरून ठेवलं. आता फक्त भांडे लावायचे आहेत, भेंडीचे लावायचे, भांडे लावायचे राहिले अजून माझे. जेवणं झाले, बसले. त्याला पण जेव्हा आता पिलवली, त्याला जेवणात मी बसले आरामशीर. काय आज पेपर संपले. आता अभ्यास म्हणजे मम्मी पेपर संपले ना, आता नाही करत मी अभ्यास. आता सोमवारच्या नंतर अभ्यास केला, आता नाही करत. 2 दिवस अभ्यास करत नाही, त्याच्यानंतर अभ्यास करेन. संपले पेपर आता. काही ना काही माझं चालूच राहते, काही ना काही. हे दुखलं की ते दुखलं की ते दुखत राहते. आणि झोप नाही झाली की आणखीनच असं डोकं वरवर आणि छातीत जमा होते. असे टेन्शनमुळे होते असंच. आणि काय करायचं, कपशाचं म्हटलं दात करू, त्याच्यानंतरच दुसरं काही काम करत. दाताचं झाल्याच्यानंतर मग हे करू एक्सरेचं, सोनोग्राफीचं. नंतर मग आता नाही करू. जसं माणूस टकाटक दिसते तसं ते शरीर टकाटक नसतं ना. काय ना काही दुखत असते. काही ना काही तर असंच होतच असतं की एकदम टकाटक आहे तो टकाटक नाही. तसं घराचं बी असते. आपण सगळेजण एकत्र बी असते, तिथं सुखादुखाले विचार बोलणं, कुठलं काय करायचं आहे, काय करायचं विचारपूस केली ते माणसाला बरं वाटते. एकदम असं राहिलं की असं वाटतं की काय उलट त्याच्यानं टेन्शन येते. माहीत आहे, कोणाशी नाही बोलणं, कामात मध्ये राहिलं ना तरी पण टेन्शन येते. सर्व एकत्र राहणं, सर्व जवळ राहणं, त्याला सुख असते. माहीत आहे का, आपलं लई दुखलं फुकलं तर आपण कोणाशी बोलू शकत नाही, कोणी आपल्याला बोलू शकत नाही. काय अर्थ आपलं करायचं, आपलं ते करायचं. म्हणजे असं एक विचारपूस झाली काय कुठल्या गोष्टीवर घरात सगळं दिसतात की सगळं सोबत राहतं. पण तसं काही नसते. माहीत आहे, कुठे पण आता मी लई ठिकाणी पाहिलं ना की सगळं सोबत असतात, पण आतमध्ये किती मन दुखेल असतात. पण ते कसं एक जबरदस्तीनं लोकांच्या धाकानं की नाही बा एकत्र राहणं समोरच्या माणसाला दिसल्या पाहिजे, पण मन मारत राहत असतात. माहीत आहे का, की चालत एकत्र राहिले तर मग त्यात खुशीने राहतात. ते काय अर्थ नसते. माहीत आहे का, एक कुठलाच विचार एक दुसऱ्या सांगून नाही केला की दुसरा विचार काही दुखलं फुकलं सांगलंच नाही तर एकत्र राहायचा मतलब काय, तिथे फक्त दिशेसाठी असते लोकांना की नाही बुवा ठीक आहे हे एकत्र आहे सगळे म्हणून. तसं काही नसते. कारण की मी भरपूर ठिकाणी असं पाहिलं, कारण की विचारपूस केलीच नाही तर ते म्हणजे कसं समजेल की आपण कोणी असलं नाही बोलायला की चला बुवा आपण कोणाशी बोलतो म्हणून की आपल्या मनातलं जर बोलतो की जे मन हलकं करतं, तसं काही नसते माझं. कारण की पिलूशी बोलते मी, तो बोलते की मग दुखते काय होते दुखते. त्या दिवशी तर रात्री 10 वाजता दात दुखला ना, तो खूप रडला. तो डायरेक्ट बोलला की मी त्यासोबत ते दवाखान्यात, तू चल. म्हटलं नको, मी सकाळी जाईन म्हटलं. कारण की इतका ठणकत होता ना की हवा गेली तरी पण असं ठणकत जायतो. पण कशाचं काय बंद नाही येत अजून, चालूच आहे दुखणं, पण तरी उठून करतेस. वरून माणूस चांगला दिसे तो वाटून काही ना काही त्याचं म्हणजे दुखणं सुरूच असते ना, की तो चांगला टकाटक दिसला म्हणजे तो दुखत नसते तसं काही नाही आहे. माहीत आहे का, माहीत मी दिसते तशी पण काही ना काही प्रॉब्लेम राहतेच. एक तर दात दुखते, एक तो डोक्याचं ह्या दातामुळे हे होऊन जाते परेशानी, ते ठणकते. म्हणजे सुरूच असते काही ना काही. मी इतकी हे या गोष्टीने ना कंटाळली की कधी होईल नीट. आणि या थंडीमुळे तर लई प्रॉब्लेम होऊन जाते. तो पण जेवला, बसला, मोबाईल पाहत. म्हटलं अभ्यास करते नाही म्हणजे मी आता 2 दिवस रिलॅक्स राहते, मग मी नंतर अभ्यास करणार. तो बसला अभ्यास करत नाही बसला, मोबाईल पाहत बसला तो बाहेर. तो येत नाही मोबाईलमध्ये, त्याला नाही सांगेल आणि तो नाही येत. ज्या दिवशी लक्ष त्या दिवशी तो तसा कधीच नाही येत. ते दिशाला असते सगळ्यांना की नाही एकत्र, पण आपण काही बोलू शकत नाही, विचारू शकत नाही, ऐकू शकत नाही. तर त्याचा अर्थ काय असते विनाकारण. म्हणजे समोरच्या माणसाला कसं असं वाटते की बहाणा करता, नाटकं करता, खोटं बोलता. पण त्याचं विचारपूस केली का की नाही खरंच दुखते का काय होते की नाही. एक एक म्हणजे समोरच्या माणसाला दिशाला लोकायला दिशेसाठी की नाही हे एकत्र आहे,
एकत्र जॉईंट फॅमिली आहे. लय ठिकाणी असं पाहिलं म्हणजे एकत्र राहतात पण बोलत नाही. कुठल्या गोष्टीत ते दुखते फुटते तुम्ही तुमचं बघा मी माझं करतो, हे असं नाही. तशाने काय होते माहिती का, असं वाटते की काही तिथं काय टेन्शन नसलं ना डोळे पण असं एकदम भारी भारी लागतात, दुखतात, ते असे लाल लाल होऊन जातात माहिती का. टेन्शन असलं की मग तेच म्हणते की माणूस जर दिसते ना समोरून टकाटक, तसं तो आतून नसते तर काही ना काही त्याचं दुखतच असते. तसं आपलं असतं की माणूस लय दिसते ना मोठ्या घरात राहते एकत्र राहते, मोठ्या घरात राहते एकत्र राहते चांगलं आहे, पण तसं काही नसते. ती जसं दिसते तसं काही नसते. जरा 2 दिवस जाऊन पाहा मग समजेन. कारण की तुम्हाला पण असं माहीत पडेल की काय हे कसे राहतात, हे कशी तेच एकमेकाची गोष्ट ते करतात की नाही, बोलतात की नाही, कुठल्या गोष्टी डिसिजन घेतात की ते त्याचं डिसिजन घेतात, ते त्याचं काम करतात. आणि दुसऱ्याला कसं एक राहायचं असेल तर राहायचं म्हणजे नाही राहायचं असं मी एका ठिकाणी पाहिलं. हे भांडणं किरकिर नाही दुसऱ्या पाहिजे असते, दुसऱ्याला शिकवतात शिकवतात म्हणजे दुसरे सांगतात ना काही, पण जास्त नाही सांगत. एकच गोष्ट डोक्यात भरवतात साईडला होऊन जातात. म्हणून दुसऱ्या बाई घरात कोणाच्याही घरात मनं खराब करून टाकतात. जास्त नाही बोलत, एकच काही करतात साईडला होऊन जातात. नंतर बघतातच म्हणजे इथेच म्हणजे जसं माणूस दिसते ना तसं नसते. काही ना काही त्याला रोग लागेल असं. तसं घर चांगलं असलं ना त्या घरात सगळं शांतता एकदम सुख समाधानी नसते, समजलं ना. त्यासाठी आपण जसं पाहतो ना तसं काही नसते. आज माझी सकाळची पोळी केली, ते आत्ता मला चटणी स्वतःनेच केली होती. कारण की दुसरीने भाजी घेऊन नाश्ता नाही केला काही. टमाट्याची चटणी केली, चपाती केली, नंतर भेंडीची भाजी केली, वरण भात केला. आमटी नाही केली आज, वरण केलं. जास्त आमटी नाही केलं, मी रोज आमटी करत असते पण आज नाही आमटी केली. आणि मी गरम पाणी पिते आणि रोज जे दातामुळे तर डायरेक्ट जीभ भाजली, मी माहिती ना पूर्ण जीभ भाजली, ते फोड आले त्याला, तर आणखीन त्रास झाला दुसरा. दाताचा वेगळा जिभेचा वेगळा त्रास झाला. आता तर खाता पण येत नाही. ते थोडं पण तर तिखट लागलं ना तर लगेच तोंड भाजते, लगेच तोंड जायते असं. जेवण झाल्यानंतर हाच आमचा टायमिंग असते. हेच आमची वेळ हेच असते. कारण की दुपार जेवणानंतर भांडे, नंतर हे किचनचं सगळं आवरणं. त्यासाठी हे सगळं खाऊन पिऊन सगळं आवरून शिवरून मग त्याला थोडा अभ्यास करते, थोडं त्याला चारणं. तो 1-1.5 तासामध्ये चालला ते खाय नाही तर आपण चारायचं नाही. मग तो खाते तर हळू त्याच्या मागे लागायचं, खाय रे. त्याच्यातच जाते 1-1.5 तास. त्यात झाले की मी 10 मिनटात जेवते. नंतर मग लावूनच घेते भांडे. करून करणं पडते, पण तिच्यापेक्षा लावायलाच परवडतात. भांडे घासून ठेवल्या तर लावले मग ते घ्यायला बरे पडतात. नाही तर मग एक काढलं की एक होऊन जाते, एक काढलं की एक होऊन जाते, असं नाही जातं. नाही लावलं की मग ते 2च्या ठिकाणी 3 भांडे खराब होऊन जातात. डबे काढते घासायला 2 डबे काढले कारण की त्याला खराब झाले होते. डबे काढले ते सगळं घासायला म्हटलं घासून काढूया. एक डबा रिकामी करून ठेवतो. सामान ठेवायचं त्याच्यात. दुखलं फुकलं तर सांगता आलं पाहिजे. त्याने म्हणता परिवार नाही, दुखलं फुकलं तर गप्प बसून सहन करायचं. काय फायदा त्याचा? काही फायदा नाही आहे. ते मुंगल्यासारखं राहून तिच्यापेक्षा ते समोरच्या माणसाला कसं वाटतं की नाही एक राहतात, पण तसं काही नाही असते. ते माहीत आहे. भांडे ठेवायला जागा नाही ना, म्हणजे भांडे जास्त नाही काढून ठेवले. कारण की मांडणी छोटी होती, छोट्या मांडणी जास्त भांडे नाही मावत, छोटे कमीच भांडे मागतात. त्यासाठी ते भांडे असेच ठेवते.
झाल्यावरून आता त्याची बाय गेला होते ना, त्याने वेणी आणत ठेवले ते घरामध्ये. मला टाईमच नाही आहे कशी लावायची, लावायला टाईमच नाही, कुठं लावून जायचं म्हटलं तर. इकडे मस्त वेण्या भेटतात याच्यात शेवंतीच्या फुलाच्या वेणी आणल्या, लावले ते बाहेर. त्याला दोऱ्यांना बांधलं, त्याला तारण बांधलं आहे. गावाकडे दोऱ्यान बांधतात ते, वेणी बनवणं असले ना गावाले तर दोऱ्यांबरोबर इंत्यात ते इकडे तारण बांधतात. चला आणि सगळे भांडे लावून झाले, सगळं आवरून पण झालं, सगळं किचन पण आवरून ठेवलं. आता करते थोडा अंगठा बोलते झालं, पण सांगते की झोपतो, पण झोपला नाही तो मोबाईलवरती. पिलू तू अभ्यास केला तर उचलून ठेवायचं ना. पिलू हे उचलून ठेव, सगळं बॅग उचल, बुक उचल, पूर्ण आतमध्ये ठेव, उचलायचं सगळं केलं ना सगळं आत. पिलू ठेवून जायचं, आवरून ठेवायचं सगळं आतमध्ये. आत ठेव की, आत ठेव, आत ठेवून द्यावे, नको इथं पसरा करू देत कामाला. भारी आहे का पुस्तकाचीच बॅग आहे बेटा, भारी कशाची बॅग आहे का भारी. तू तर रोज नेतं ना, रोज तेच घेऊन जाते त्याला बॅगीची, त्याला इतकं वज होतं त्या बॅगीचं की बस. पण काय त्यात वया, पुस्तकं, पाण्याची बॉटल, टिफिन सर्वच असते, तिथे वज होतेच. घरात लाईट गेली तर पूर्ण अंधार झाला ना, लाईट बटन दाबलं डायरेक्ट पूर्ण अंधार झाला, लाईटच गेली पूर्ण. बाहेर मस्त मोकळं लागतं, हवा आहे पूर्ण. घराच्या बाहेरच रोडायचं लगेच. काल जी 15 ऑगस्ट आहे, तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मी कोणत्या ड्रेस घालू. अँड लाईक, शेअर, बेल आयकॉन अँड बाय.